नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। खबर महाराष्ट्र के चंद्रपुर से दूषित पानी को लेकर महानगर पालिका के आयुक्त को सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतड़े ने दिया निवेदन। आज 18 जुलाई 2025 को विठल मंदिर वार्ड की राहुल देवतड़े के नेतृत्व और दीपक जायसवाल के मार्गदर्शन में कई महिलाओं और कार्यकर्ताओं के साथ दूषित पेयजल के मुद्दे पर मनपा आयुक्त को ज्ञापन सौंपा गया और राहुल देवतड़े रहने विठल मंदिर के आनंद नगर में हो रहे दूषित पानी को लेकर महिलाओं के साथ महानगर पालिका के आयुक्त को दिया निवेदन और जल्द से जल्द स्वच्छ पानी दिया जाए, क्योंकि पिछले 3 महीने से पीने का पानी गंदा और दूषित आ रहा है। लेकिन सवाल यह उठता है कि शिकायत करने के बाद भी इसे नजरअंदाज किया जा रहा है और बोरिंग से पानी निकालने के बाद उसे एक बोतल में भरकर महानगर पालिका के आयुक्त साहब को दिखाया गया कि किस प्रकार का पानी आनंद नगर में आ रहा है। इस अवसर पर सुहास फिंगे, विनोद लभानी, मनोज पंदेवार, अशोक बागड़े, अभय राउत, जीवन डांगरे, नीलेश कांबरे सहित कई कार्यकर्ता उपस्थित थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से काँग्रेस पार्टी अजित पवार तर्फे विठ्ठल मंदिर वार्ड येथील आनंद नगर येथील संपूर्ण महिला इथे जमा आहे। कारण असं आहे की अमृत जल योजना जे 2017 मध्ये महानगरपालिकेने मोठ्या थाटामाटात इथे त्याचं उद्घाटन झालं होतं, परंतु आज 8 वर्ष होऊन सुद्धा अमृत जल योजना संपूर्ण घरात पोहोचली नाही आणि पोहोचली तर या पद्धतीचं पाणी या अमृत जल योजनेमधून येत आहे आणि हे पाणी खरोखरच महानगरपालिकेचे जे पाणी पुरवठाचे अधिकारी आहे त्यांनी पिऊन दाखवावं। आज हे पाणी आमचे नागरिक पित आहे। हा पाणी आल्यावर याला गाळ बसल्यानंतर याच्यात तुरटी घालून हे दूषित पाणी पिण्यात येत आहे, ज्याच्यामुळे कावीळ, त्याच्यामुळे डायरिया अशा प्रकारचे रोग वार्डामध्ये होत आहेत। याला जिम्मेदार महानगरपालिका आहे। आज महिलांनी मोर्चा काढून यांना निर्देशनास आणून दिले आयुक्तांना आणि बाबूपेठचे आमचे नगरसेवक आहे विनोद लभाने, आमचे राहुल देवतड़े हे सतत विठ्ठल मंदिर वार्डासाठी प्रश्न घेऊन येतात। हा प्रश्न फार मोठा आहे। हा पाण्याचा प्रश्न काही एवढा सोपा नाहीये, कारण की हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला 235 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि तो पूर्ण पैसे घेऊन इथून पसार झालेला आहे। आज आम्ही म्हटलं की त्याच्यावर गुन्हा दाखल करा, कारण की ही योजना पूर्ण झालेली नाही आहे आणि आता ही योजना झाल्या पूर्ण शहरामध्ये खोदकाम चालू आहे। ते खोदकाम कशासाठी चालू आहे की तुमच्या संडासाचं जे मल निसारण आहे ते त्याला जोडून ते सिवरेजमध्ये टाकणार आहे, पण ती जी योजना आहे 255 कोटीची ती सुद्धा फसवी आहे। लोकांना प्यायला टाका आणि त्याच्यामुळे हे पाईपलाईन फुटत आहे जे आणि आता जसा जो आत्राम आहे त्यांना जर आम्ही म्हटलं की तो का म्हणते की आम्हाला जे पाईपलाईन टाकली कुठून आहे तेच माहीत नाही आणि आम्ही जर फोडलं तर हे त्याला फोडण्यासारखं होते, म्हणून आज ही अवस्था ही झाली आहे आनंद नगरची, ही संपूर्ण शहराची होणार आहे। म्हणून आज महानगरपालिकेला आयुक्ताला सर्व महिला मंडळांनी भेट दिली आणि आपल्या व्यथा मांडल्या। त्यांनी सुद्धा आमचं ऐकून घेतलं आणि आजच्या आज त्यांनी आनंद नगरमध्ये रेग्युलर टँकर पाठवायचं आश्वासन दिलं। त्याचप्रमाणे बाबूपेठ वार्डाचे आमचे नगरसेवक आहे विनोद लवाने, त्यांच्याकडे सुद्धा विषारी पाणी येत आहे। ते 1.5-2 महिन्यापासून कंप्लेंट करत आहे, पण आज त्यांनी त्याचं चित्रीकरण सादरीकरण केलं। राहुल देवतड़ेंनी चित्रीकरण केलं, सादरीकरण केलं। हे दोन्ही वस्तू आयुक्तांनी पाहिले। मी आयुक्तांना विनंती करतो की लवकरात लवकर हे अशुद्ध पाणी शुद्ध करून लोकांना द्यावे आणि आमच्या समस्याचं समाधान करावं आणि जर हे समाधान झालं नाही तर याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभारणार एवढं सांगतो। आणि आज जे महिला इथे आपला वेळात वेळ काढून आले, परंतु हे अत्यंत गरजेचं होतं दाखवणं, त्यामुळे आपला मी आभार व्यक्त करतो आणि असाच प्रश्न आपण आपल्या शहरासाठी उचलत राहा जोपर्यंत। मागील 4 ते 5 महिन्यापासून विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंदनगर इथे हे असं गढूर पाणी येऊन राहिलेलं आहे। वारंवार इथच्या नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा
महानगरपालिका प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज आनंद नगर येथील सर्व नागरिकांना घेऊन इथं धडक मोर्चा आज महानगरपालिका इथे आला. आम्ही आज आयुक्तांना सांगितलं की मागील 6 महिन्यापासून आम्हाला पिण्याचे पाणी अमृत जल योजनेतून येऊन राहिलेलं आहे. एवढं दूषित पाणी आज या विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंद नगर मधले संपूर्ण नागरिक हे पिण्याचे पाणी पिऊन राहिलेलं आहे. आज या पिण्याच्या पाण्यामुळे या दूषित पाण्यामुळे अनेकांना डायरिया असे अनेक रोग होऊन राहिले आहेत. या सर्व जिम्मेदार महानगरपालिका प्रशासन आहे, कारण की या अमृत जल योजनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे. आज याच पाण्यानं आम्ही महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या याच पाण्यानं आज आम्ही तिचा अभिषेक केला आहे. यानंतरही हे महानगरपालिकेतले अधिकारी लक्ष देणार नाही, तो स्वतः त्यांच्याही या दूषित पाण्यानं अभिषेक करू असं आम्ही आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हां बोला. हॅलो, माझं नाव आशा भोजराज कांबळे आहे. मी गोपाळपुरी आनंदनगरमधून बोलत आहे. आमच्याकडे 3 मार्च महिन्यापासून खराब पाणी येऊन राहिलं आहे. पूर्ण गडरचं पाणी येत आहे. आम्हाला शुद्ध पाणी मिळावं यासाठी हे करत आहे. आम्ही एकदा तरी निवेदन दिलेलं आहे आणि आणखीन साहेबांना भेटलं पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. आम्ही त्यासाठी आज आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत. राहुल देवतळे याचा घेऊन आलेलो आहोत मोर्चा घेऊन. तरी आमची समस्या दूर करावी ही माझी विनंती आहे. आज की खबरों में बस इतना ही. देखते रहिए न्यूज़ 24 फर्स्ट एक्सप्रेस.